राज्यातल्या 29 महापालिकांसाठी हजारोंच्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल. छाननी आणि माघारीनंतर महापालिकांमधील लढतीचं चित्र स्पष्ट होणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मातोश्रीवर भेट. मुंबई मनपा प्रचाराची रणनीती आणि बंडखोरी शमवण्यावर चर्चा. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजप युती तुटली. स्थानिक भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे युती तुटल्याचा संजय शिरसाट यांचा आरोप. तर शिवसेनेनं सिटिंग सीट मागितल्यामुळे युती तुटल्याचा अतुल सावेंचा पलटवार. पुण्यामध्ये शिवसेना भाजप युती तुटली. अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे दोन्ही पक्षांची युती फिसकटली. नाना भानगिरे यांचा दावा. राज्यात कुठेही युती तुटलेली नाही. उदय सामंत यांचं विधान. पॅन आधार कार्ड लिंक करण्यासाठी आज शेवटचा दिवस. पॅन आधार लिंक न केल्यास तुमच्या खिशाला आणि गुंतवणुकीला फटका बसण्याची शक्यता. लाडक्या बहिणीसाठी ई-केवायसी करायला कोणतीही मुदतवाढ नाही. ई-केवायसी करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस. ई-केवायसी नसतानाही लाभ घेणाऱ्यांवर कारवाईची शक्यता. डिलिव्हरी बॉयचा देशव्यापी संप. मुंबईमध्ये 10,000 जण आज संपावर जाणार. ऑनलाईन ऑर्डर करणाऱ्यांचा हिरमोड होणार. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवता येणार. राज्याच्या गृह विभागाचे आदेश. रेल्वे प्रवाशांना नव्या वर्षाची भेट. रेल वन ॲपवरून तिकीट काढल्यास 3% सूट मिळणार. डिजिटल तिकीट बुकिंगलाही प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण. चांदी 5,000 तर सोनं 3,400 रुपयांनी स्वस्त. जपानला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था. केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा. देशाचा जीडीपी $4.18 ट्रिलियन वर पोहोचला.